नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये तवा वांग चटपटीत आणि भरलेलं तवा वांग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तसेच जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वप्रथम त्या तुमच्याकडे येतील. चला तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी येथे मोठं वांग घेतलेलं आहे. आपल्याला येथे मोठं वांग वापरायचं आहे कारण की हे जे वांग असतं मोठंवालं ते अगदी आतून सॉफ्ट असतं व त्याची चव देखील खूप छान असते. त्यामुळे आपल्याला मोठं वांग अशा पद्धतीने धुवून मी स्वच्छ असं गोल गोल असे त्याचे मी काप करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार काप करू शकता. मी येथे गोल असे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला असं मधून थोडंसं असं कट करायचं आहे, म्हणजे त्याला चीर पाडायची आहे. कारण की जो आपण मसाला भरणार आहोत तो पूर्ण आतपर्यंत लागला जाईल. त्यामुळे आपल्याला वरून फक्त सुरीच्या साहाय्याने असं फक्त कट करून घ्यायचं आहे वरच्या साईडने. त्यानंतर आपण हे सर्व वांगी छान अशी कट करून म्हणजे चीर पाडून घेतलेली आहेत. आता आपण एका पातेल्यामध्ये सर्वात प्रथम 2 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे व सर्व वांगी त्याच्यामध्ये घातलेली आहेत, पण त्यामध्ये आधी मीठ घातलेलं आहे. जर आपण असं केल्यास वांगी काळी पडत नाही व तसेच ही वांगी अजून पाण्यामध्ये टाकल्यामुळे पूर्णपणे सॉफ्ट होतात व शिजायला देखील पटकन सहज शिजतात. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला करून ठेवायची आहे. त्यानंतर आपण आता यामध्ये मसाला वापरणार आहोत. येथे मी घरचा तिखट मसाला घेतलेला आहे, मालवणी मसाला. त्यानंतर मी येथे धना पावडर घेतलेली आहे व तसेच यामध्ये नंतर मी आमचूर पावडर देखील घेतलेली आहे. हळद घेतलेली आहे 1 चमचा एवढी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेसिक मसाले सुद्धा येथे घेऊ शकता. त्यानंतर मी येथे 2 चमचे एवढं बेसन घेतलेलं आहे. बेसनचं पीठ आपल्याला येथे घालायचं आहे. आता हे सर्व जे मसाले आहेत त्यात आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही मसाल्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. छान असे आता मसाला आपला मिक्स झालेला आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंटमध्ये कळवा. पाहू शकता आपली वांगी ही पाण्यामध्ये टाकल्यामुळे थोडीसुद्धा काळी पडलेली नाही. त्यानंतर अशा पद्धतीने दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला वांगी ही सर्वात प्रथम पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे 10 मिनिटं तरी. छान अशी वांगी आता आपण काढून घेतलेली आहेत. मी वरून थोडंसं परत त्याला मीठ लावून घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान असं मीठ त्याला आपण प्रत्येक वांग्याला असं हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ हे जे आहे ते पूर्णपणे आतमध्ये लागलं जाईल. आता आपण जो मसाला घेतलेला आहे त्यावरती हे वांग ठेवून त्याला आता मसाला आपण हाताने असा लावून घ्यायचा आहे. सर्व जे आपण काप केलेले आहेत त्याला हा मसाला आपण लावून घेतलेला आहे. आता एका पॅनमध्ये मी पुरेशा प्रमाणात तेल घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण काप घेतलेले आहे त्याला मसाला लावून घेतलेला आहे. ते काप आपण आता या पॅनमध्ये नॉर्मल असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने. आता इथे मोठी वांगी असल्यामुळे 3-3 काप मी इथे फ्राय करून घेत आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे काप तुम्ही यामध्ये टाकायचे आहेत. आपल्याला हे फक्त नॉर्मलच फ्राय करायचे आहेत, कारण की आपण पुढे देखील त्याला आपण फ्राय करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आता जास्त फ्राय करायचे नाहीत. एक साईडने छान असे फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला परत दुसऱ्या साईडने त्याला थोडंफार फ्राय करून घ्यायचं आहे. झटपट होणारं असं वांग म्हणजेच तवा वांग आपण ह्याला म्हणू शकता. तवा वांग व झटपट होणारी अगदी हॉटेलसारखी ही रेसिपी लागते. पाहू शकता आता वांग आपलं फ्राय झालेलं आहे. अशा पद्धतीने मी सगळे जे वांग्याची कापं आहेत ती एका ताटामध्ये काढून घेतलेली आहेत. आता आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये आपण कांदा आहे तो कांदा आपण कट करून घेतलेला आहे. एक छोटा कांदा मी येथे कट करून घेतलेला आहे व तो कांदा जो आहे आपण तेलामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर मी येथे 1 चमचा एवढं आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आता आपण येथे एक छोटी वाटी एवढं दही घेतलेलं आहे, ताजं दही. त्यामध्ये आपण धना पावडर 1 चमचा, घरचा तिखट मसाला 1 चमचा घातलेला आहे व तसेच 1/2 चमचा एवढी हळद घातलेली आहे. हे मिश्रण छान असं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. येथे आपल्याला ताजं दहीच घ्यायचं आहे. छान असं आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे.
मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण जो कांदा आपला बघू शकता मऊसूत असा फ्राय झालेला आहे। आता आपण जे मिश्रण मिक्स केलेलं होतं ते आता या कांद्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। जसं जसं आपण हे मिश्रण आता सतत ढवळत राहिलं तर तुम्ही पाहू शकता ह्याला पाणी सुटलेलं आहे, म्हणजेच याच्यातलं पाणी थोडंसं बाजूला होतं, म्हणजे साईडला होतं आणि मिश्रण असं छान असं सुकलं जातं। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी घालू शकता, नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल। मिश्रण छान असं सुकं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्याला तवा वांग करायचं आहे म्हणून आपण हे मिश्रण छान असं आटवून घेणार आहोत। त्यानंतर आता यामध्ये आपण अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यामुळे देखील हे मिश्रण छान असं सुकलं जातं। पाहू शकता इतपत आपल्याला हे मिश्रण सुकवायचं आहे। जे आता आपण वांगी फ्राय करून घेतलेली होती ती आता आपण यामध्ये एक एक करून घालून घ्यायची आहेत। अगदी हॉटेलसारखं तवा वांग आपण येथे पाहत आहोत आणि चव देखील याची अशी अप्रतिम लागते। वरतून आपण झाकण ठेवून ह्याला आपण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही शिजवून घ्या। 10 मिनिटं तरी किंवा 10 ते 15 मिनिटं किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे वांगी आता इथे शिजवून घेणार आहोत, कारण की आधी आपण थोडा वेळ शिजवलेली आहेत। छान अशी अलटून पलटून त्या मिश्रणामध्ये ही वांगी छान अशी शिजवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशाच पद्धतीने इथे आपलं तवा वांग हे तयार झालेलं आहे। आता आपण हे एका ताटामध्ये सर्व करूया। झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात आणि अगदी चविष्ट अशी रेसिपी आहे। लक्षात घ्या, जर तुम्हाला असं तवा वांग करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही फक्त मोठं वांग वापरायचं आहे। मोठं वांग हे अगदी सॉफ्ट असतं, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तवा वांग नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपली कोठून पाहतात ते देखील नक्की मला कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्त रहा, मस्त रहा, बाय बाय।